नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे व अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण अर्थातच दीपावली. दिवाळीची खरी सुरुवात होते वसुबारसपासून. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी द्वादशी तिथीला साजरी केली जाते ती वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस साजरी केली जाते. गोवत्स द्वादशी म्हणजेच गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, ज्यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. वसु अर्थातच धन व या धनासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला वसुबारस असे म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचे स्थान असून तिचा मान सन्मान करण्याचा हा महत्त्वाचा दिवस. आपल्या महान संस्कृतीत गोमातेच्या पूजनापासून दीपावली उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी गायीची वासरासह पूजा करतात आणि या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात देखील होते. तर यंदा 2024ला वसुबारस कधी आहे? या दिवशी आपण गायी वासराचे पूजन करतो, ते कसे करावे? त्याचबरोबर या दिवशी रमा एकादशी देखील आहे. तर मग या दिवशी पूजा कशी करणार आहोत? त्या पूजेमागे काही महत्त्व आहे काय? या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला पवित्र मानलं जातं. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच तिला गोमाता देखील म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिचे पूजन करण्याची प्रथा पडली असावी. गायीच्या थोरवीमुळेच भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केलेली पाहायला मिळते. श्रीकृष्ण तर गोसेवेने गोपाळ म्हणवतात. गोदान हे देखील सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. यावर्षी सोमवार 28 ऑक्टोबरला अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित आहे. या एकत्रित असलेल्या संयोगामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण असे महत्त्व देखील प्राप्त झाले आहे. समुद्र मंथनातून 5 प्रकारच्या कामधेनू बाहेर आल्या होत्या. त्यातूनच नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. जर तुमच्याकडे गाय वासरू असेल तर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्येही पूजन करू शकतात. आंघोळ झाल्यानंतर त्या गाय वासराचे पूजन करावे. यावर्षी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित आहे आणि या एकत्रित संयोगामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. जर तुमच्याकडे गाय वासरू असेल तर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्येही पूजा करू शकतात. शहरात राहणाऱ्यांना मात्र गायीचे पूजन करणे प्रत्यक्ष शक्य नसते. जर तुमच्या दारी गाय येत असेल तर त्या गायीचे तुम्ही पूजन अवश्य करावे आणि तेही जर शक्य नसेल तर देवघरात गाय वासराची मूर्ती ठेवून त्याची देखील पूजा करता येते किंवा एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन देखील तुम्ही पूजन करू शकतात. देवघरात पूजा करत असाल तर एका चौरंगावर कपडा अंथरून त्यावर गाय वासराची मूर्ती ठेवावी आणि मग तिचे पूजन करावे. पूजन करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी. त्यानंतर दीप प्रज्वलित करावा आणि पूजन करावे. या दिवशी वसुबारस असून रमा एकादशी असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून पूजन करावे. बाळकृष्णाच्या मूर्तीला सर्वप्रथम पंचामृत वाहून त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. शुद्ध पाण्याने अभिषेक करताना पुरुष सूक्त म्हणून हा अभिषेक करावा. ज्यांना पुरुष सूक्त म्हणणं शक्य नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा हरकत नाही. यासोबतच व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणता येते. या अभिषेकानंतर बाळकृष्णाला एका छोट्या पाटावर स्थानापन्न करावं. त्यानंतर त्यांचे पूजन करून गंध, अक्षता, हळद, कुंकू वाहून धूपदीप दाखवावा. बाळकृष्णाला तुळस अतिशय प्रिय असल्याने एकादशीच्या दिवशी तुळस अवश्य वाहावी आणि बाळकृष्णांना नैवेद्य द्यावा. नैवेद्यासाठी तुम्ही जे गोडाचं जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य दिला तरी चालेल किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य दिला तरी देखील हरकत नाही. बाळकृष्णांचे पूजन एकादशी असल्याने सकाळी लवकर करावे असे शास्त्रसंमत आहे. मात्र ज्यांचे राहून गेले असेल त्यांनी संध्याकाळी केले तरी चालेल. ज्यांना पुत्रप्राप्तीची कामना असेल त्यांनी अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा आणि अभिषेकाचे हे तीर्थ
पती पत्नी दोघांनीही प्राशन करावे व बाळकृष्ण यांनाच पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करावी। बाळकृष्णाचे पूजन करून झाल्यानंतर गाय वासराच्या मूर्तीचे पूजन करावे। गाय वासराची मूर्ती एका पाटावर मांडून मगाशी सांगितल्याप्रमाणे चौरंगावर कपडा अंथरून त्यावर ठेवावी। तत्पूर्वी त्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालावा, त्यानंतर ती पुसून जागेवर ठेवावी। मूर्तीला हळद कुंकू, गंध, अक्षता, फुलं, धूपदीप दाखवून नैवेद्य दाखवावा। जे काय तुम्ही बनवलं असेल घरात त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते की समुद्र मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू जन्माला आल्या। त्यांच्या पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो तो हा दिवस। या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या सुखासाठी आणि आपल्या संततीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी उपवास करतात। असेही म्हटले जाते की जे जोडपे उपवास करून गायीचे पूजन करतात, त्या दिवशी व्रत ठेवतात, त्यांना लवकरच अपत्य प्राप्ती होते। या दिवशी कोणतेही दुधाचे पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात। हा सण भारतातील अनेक भागात मोठ्या उत्साहाने साजरा होताना पाहायला मिळतो। जे लोक हा उत्सव साजरा करतात त्यांना आनंदाची आणि समृद्धीची प्राप्ती होते। ज्या स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांना आरोग्याची प्राप्ती व्हावी, सुख लाभावे म्हणून पूजा करतात किंवा व्रत करतात, त्या स्त्रिया संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात। या दिवशी दुधाचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ देखील खात नाहीत। तुम्ही पितळाची मूर्ती ठेवून त्याचे पूजन या दिवशी करू शकतात, परंतु जर तुमच्याकडे पितळाची मूर्ती नसेल उपलब्ध तर तुम्ही या दिवशी गाय वासराची पितळी मूर्ती घरात आणू शकतात, जे की अत्यंत शुभ मानलं जातं। गाय वासराची पितळी मूर्ती घरात आणल्यानंतर तिची पूजा करावी आणि हात जोडून नमस्कार करावा। धार्मिक पुराणानुसार सर्व देवदेवतांचा वास गोमातेत असल्याचे मानले जाते, ज्यामुळे गायीच्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होते ते मोठे यज्ञयाग करूनही प्राप्त होत नाही असेही म्हटले जाते। सर्व देवतांना आणि पूर्वजांना एकत्रितपणे पूजन करण्याचे, प्रसन्न करण्याचे एक साधन म्हणजे गायीची सेवा किंवा गोभक्ती असेही म्हटले जाते। गायीला फक्त अन्न खाऊ घातल्याने देखील सर्व देवदेवतांचे पूजन होते किंवा ते सर्व देवदेवतांपर्यंत पोहोचवले जाते असेही म्हटले जाते। त्यामुळे ज्या स्त्रिया वसुबारसच्या दिवशी आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी तसेच सुख समृद्धीची प्राप्ती व्हावी यासाठी गायीचे पूजन करतात, त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात। गायीचे शेण, गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करणारे ठरते, म्हणूनच गायीचे शेण, दूध, दही, तूप या प्रकारे पंचगव्याचे प्राशन केले तर सर्व पातकांचा नाश होतो असे देखील म्हटले जाते। कुठलाही धार्मिक विधी करण्यापूर्वी पंचगव्य मेलन करून त्या पंचगव्याला प्राशन केलं जातं, ते यासाठी। गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो, तर गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो। गायीचे दूध आणि तूप याच्यात सोमाचा वास असतो। पौराणिक मान्यतेनुसार ज्या वेळेस पृथ्वीवर पापांचा भार वाढतो त्यावेळेस पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करते आणि भगवान विष्णूंच्या जवळ जाऊन राहते। याच दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते, म्हणून संध्याकाळी घरातील तुळशी पुढे, दारात, परिसरात, अंगणात दिवे लावून रोषणाई केली जाते। आपल्या हिंदू संस्कृतीत सर्वात पवित्र मानला जाणारा प्राणी अर्थातच गाय। या कामधेनूची पूजा अतिशय सुख समृद्धीकारक म्हटली जाते। कामधेनू ही मुळात स्वर्गात राहणारी दैवी गाय आहे। कामधेनू गाय सर्व इच्छा पूर्ण करतेच करते, म्हणूनच वास्तुशास्त्रात संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी देखील कामधेनूची मूर्ती घरात ठेवण्याची संकल्पना समोर येते, त्यामुळे तिला वास्तू कामधेनू असे देखील म्हटले जाते। दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो। तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका